मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक क्रीडांगण लाटण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी ठामपणे हाणून पाडलाय। काही दिवसांपूर्वी मुलुंडमधील मावळा जीवा महाला या सार्वजनिक क्रीडांगणाचे आमदारांच्या हस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले। मात्र याच महानगरपालिकेच्या या सार्वजनिक क्रीडांगणात अचानक वेगळे चित्र पाहायला मिळाले। हे मैदान केवळ कबड्डीसाठीच असल्याचं सांगत इतर खेळाडू, नागरिक आणि लहान मुलांना येथे प्रवेश नाकारण्यात येत होता। ही जागा केवळ कबड्डीसाठी आहे अशा आशयाचे फलक क्रीडांगणात लावण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। सार्वजनिक निधीतून उभारलेले क्रीडांगण मोजक्यांसाठीच कसे काय असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला। हा संपूर्ण प्रकार असा होता की गेल्या मिहीर साहेबांनी ह्याचं उद्घाटनही केलेलं आहे, लोकार्पणही केलेलं आहे, तरी ह्याची चावी काही अधिकारी आणि काही खेळाडूंकडे याची ठेवण्यात आली होती काही पर्पज करता। दुसरी गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आलं तेव्हा आमचे महेंद्र हाऊसनूर महासंघाचे अध्यक्ष आणि मी दर्शन बिलाधर म्हात्रे अरुणनगर मित्रमंडळाचा अध्यक्ष आमच्या या संयुक्तरित्या पुढाकाराने आम्ही BMCशी संपर्क साधून आज BMCचे अधिकारी आल्यानंतर कबड्डी करता हे मैदान आरक्षित नसून हे सर्व खेळाकरता आरक्षित आहे मैदान, सगळ्या खेळाकरता हे मैदान खेळावं याच्याकरता हे करण्यात आलं। आणि त्याच प्रकारे लावलेले दोन्हीकडचे बोर्ड हे BMCनी लगेच काढून घेतलेले आहेत आणि हे मैदान आजपासून सगळ्यांकरता विनाशुल्क हे मैदान सर्व खेळाकरता खेळण्यात येणार आहे। हे BMCच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा त्याची कबुली दिलेली आहे। आणि बघत असाल तर आता लहान मुलांना सुद्धा हे मैदान आता खेळण्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आणि इथे फक्त ह्याचं काही टायमिंग आम्ही त्यांना सांगितलं की दुपारचं कोणाला त्रास नको, तर काही टायमिंग पुरतं हे बंद करावं आणि नंतर संध्याकाळपासून हे मैदान चालू करण्यात येतं। तर तसं त्यांनी घेतलं आणि त्या प्रकारे त्यांनी सहकार्य सुद्धा केलेलं आहे। हे जे मैदान होतं याच्यावर महानगरपालिकेने बोर्ड लावलेले होते की हे कबड्डीसाठी आहे, तर लहान मुलं असतील की कारण इथे गार्डन देखील आहे त्यांसाठी हे खुले नव्हतं। तर आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे आणि या आधीचा हा संपूर्ण प्रकार काय होता? तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो। याच्या अगोदर आमच्या इकडचे अध्यक्ष अरुणोदयनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष दर्शन म्हात्रे यांनी जेव्हा मला सांगितलं की बाबा इकडे फक्त कबड्डीसाठीच या लोकांनी बोर्ड लावलेले आहेत, तर आम्ही त्वरित जे महानगरपालिकेचे गार्डन डिपार्टमेंटचे राऊत साहेब आहेत त्यांना कॉल केला। त्यांना विचारलं जर असं आरक्षण असेल तर तुम्ही क्रिकेटसाठी पण वेगळा हे बनवा, ग्राउंड बनवा आणि बाकी सगळ्या स्पोर्ट्ससाठी वेगळा बनवा। पण त्यांनी सांगितलं असं काही नाही आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे। तर त्यांना हे पण सांगण्यात आलं जे कबड्डी खेळतात त्यांच्याकडनं आम्हाला असं माहिती आली की फक्त कबड्डीसाठी आहे आणि तिकडे बोर्ड पण लावलाय। तर त्यांनी सांगितलं मी आमचे अधिकारी पाठवतो आणि तो बोर्ड काढायला सांगतो। आणि त्यांनी सांगितलंय की त्यांचा टायमिंग जो महानगरपालिकेचा आहे सकाळचा 10 ते काहीतरी त्यांनी टायमिंग सांगितलेला आहे आणि दुपारी एक रेस्ट टाइम असतो जो बंद करणार आणि 3 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत असा हा सगळ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे आत्तापासून। आणि ते बोर्ड तुम्ही पण बघितले असतील आत्ता खाली काढण्यात आलेले आहेत आणि हे सगळ्यांसाठी आजपासून ओपन करण्यात आलेले आहे। हा जो सार्वजनिक मैदानाचा प्रकार हा सर्वांसाठी खुला असतो, परंतु इथे ह्या ग्राउंडचं लोकार्पण झाल्यापासून बघण्यात आलं की इथे एक बोर्ड लावण्यात आला की एका संबंधित खेळापुरतं हे मैदान हे राखीव करण्यात आलं। तर इथे असलेल्या आजूबाजूच्या सोसायटींमधील लोकांमध्ये, सिनियर सिटीजनमध्ये आक्रोश निर्माण झाला होता की बाबा हे असं कोणत्या पर्टिक्युलर एका खेळासाठी कसं काय कोणी आरक्षित करू शकतं। ह्या सार्वजनिक खेळासाठी सर्वांसाठी ते उपलब्ध असायला पाहिजे। आपल्या आमदार साहेबांनी इथे खर्च करून त्यांच्या निधीतून इथे काम करून हे काम इतक्या चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचा जर वापर आपल्या लोकांना, आपल्या इथल्या रहिवाशांना, मुलांना जर होणार नसेल तर त्या मैदानाचा आपल्याला काय फायदा। तर ही आमची नजरेत आलेली चूक ह्या प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्याही काही मिसअंडरस्टँडिंगमुळे त्या गोष्टी काही घडल्या होत्या। त्यांनी त्वरित त्याची येऊन त्या गोष्टीची कारवाई करून ते जे संबंधित बोर्ड लावलेले होते ते त्यांनी खाली उतरवलेले आहेत आणि आजपासून त्यांनी सांगितलेलं की जी त्यांची एक ठराविक वेळ आहे त्या वेळेप्रमाणे हे गार्डन सर्वांसाठी उपलब्ध राहील असं त्यांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। नमस्कार। आत्ताच माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या मैदानाचं सर्व नागरिकांसाठी मैदान खुलं करण्यात आलं आहे। तर या गोष्टीसाठी आमच्या अरुणनगर मित्रमंडळाला आणि पूर्ण फेडरेशनला शहर मुंबई या चॅनलनी जे सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यामुळेच हे याच्यावरती त्वरित
हे निर्णय कारवाई करण्यात आली त्याबद्दल शहर मुंबई चॅनलचे आम्ही सर्व अरुणोदय मित्रमंडळ आणि फेडरेशन अत्यंत आभारी आहोत. त्याबद्दल धन्यवाद. अखेर आज संतप्त स्थानिक नागरिक एकत्र आले. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करत नागरिकांनी आपली भूमिका ठामपणे यावेळी मांडली. धक्कादायक बाब म्हणजे अशा आशयाचे फलक येथे लावण्यात आले आहेत याची कल्पनाच पालिका प्रशासनाला नव्हती. या चर्चेनंतर तात्काळ कारवाई करत क्रीडांगणात लावलेले वादग्रस्त फलक काढून टाकण्यात आले आणि अखेर मावळा जीवा महाला सार्वजनिक क्रीडांगण पुन्हा एकदा सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले. सार्वजनिक जागा ही सर्वांसाठीच असते. क्रीडांगण म्हणजे मोजक्यांचे नव्हे तर सर्वांचे, हेच आज नागरिकांच्या एकजुटीने पुन्हा एकदा सिद्ध झाले. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.